जय हिंद मित्रांनो, माझे नाव संकेत पांडुरंग कांटे. मी तुम्हाला आजपासून इतिहास हा विषय शिकवणार आहे. इतिहासामध्ये आपला सर्वप्रथम टॉपिक असणार आहे भारतावरती झालेले परकीय आक्रमण. परकीय आक्रमणामध्ये आपण दोन आक्रमणे ही प्रामुख्याने धरतो. त्यातले प्रथम आक्रमण म्हणजे अरब आणि दुसरे म्हणजे तुर्क. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर सर्वप्रथम अरबांमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे मोहम्मद बिन कासिम याचे आक्रमण. याच्या आधी सुद्धा बरेचसे आक्रमण होऊन गेलेले आहेत, पण त्यांच्यामुळे भारतामध्ये कुठलाही प्रशासकीय, शासकीय किंवा धार्मिक बदल हा झालेला नव्हता. पण जेव्हा मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केले, त्या आक्रमणाने भारतामध्ये प्रशासकीय, धार्मिक आणि राजनैतिक असे आणि व्यापारिक सुद्धा असे बरेच काही बदल घडून आले. तर चला कुठलाही वेळ न गमावता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजचा आपला टॉपिक आहे अरब आक्रमण. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायचे आहे मोहम्मद बिन कासिमचे आक्रमण. मोहम्मद बिन कासिम हा कोण आणि कुठून आला? तर सर्वांना हा प्रश्न पडलेलाच असेल. मोहम्मद बिन कासिम हा एक अरब सेनापती होता. हा कुठलाही शासक नव्हता, हा सेनापती होता. त्याचा जो खलिफा होता त्याच्या आदेशावर हा भारतातील सिंध या प्रदेशावर चालून आलेला होता. तर याच्या खलिफाने याला असा आदेश का बाबा दिला? तर ते बघण्यासाठी आपल्याला पहिलं थोडा मॅप बघावा लागेल. जर बघायला गेलो तर ही आपली समुद्र किनारपट्टी. या समुद्र किनारपट्टीमध्ये आपल्याला हा गुजरात दिसत आहे. अरब सर्वप्रथम हे भारतामध्ये व्यापार समुद्र मार्गाने करत होते. समुद्र मार्गाने व्यापार करत्यावेळी त्यांचे 3 प्रमुख व्यापाराचे ठिकाण होते. एक म्हणजे गुजरात, दुसरे म्हणजे महाराष्ट्रामधील कोकण आणि तिसरे म्हणजे खालच्या पट्ट्यातील मलाबार. हे त्यांचे 3 प्रमुख केंद्र होते. त्याच्यामध्ये जे गुजरात केंद्र होते, जेव्हा गुजरात केंद्रावरून त्यांचे जहाज व्यापार करून परतीच्या प्रवासाला निघाले, त्यावेळेस काही समुद्री डाकूंनी, लुटेरांनी त्यांच्या जहाजावर दरोडा टाकला. तो दरोडा टाकल्यानंतर तिथं जो सिंधचा प्रशासक होता दाहिर, हा याचा त्याच्यामध्ये काही हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता नाही होता हे आपल्याला माहीत नाही. पण जो खलिफा होता त्याला असं वाटायचं की हे सर्व दाहिरनेच घडून आणलेलं आहे. त्यामुळे त्याने मोहम्मद बिन कासिमला भारतावरती, प्रामुख्याने सिंध या प्रदेशावरती पाठवले. तर बघायचं झालं तर मोहम्मद बिन कासिम हा भारतावरती 711 ते 715 इसवी सन या काळामध्ये याने शासन केले. मोहम्मद बिन कासिम हा येते वेळेस त्याच्यासोबत जवळपास 6,000चे घोडदळ, 3,000चे उंट, 6,000 संख्या असलेले उंट व जवळपास 20 ते 30,000 पायदळ सेना व जवळपास 3-4 हजार प्रशिक्षित तिरंदाज होते. हा सर्वांना घेऊन भारताच्या दिशेने निघाला. हे दाहिरला कळल्यानंतर दाहिरने सुद्धा तयारी चालू केली. दाहिरला तेथील नागरिकांचा, सैनिकांचा, सर्वांचा सपोर्ट मिळाला. पण मोहम्मद बिन कासिमच्या सैन्यापुढे व त्याने सोबत आणलेल्या उपकरणापुढे दाहिर याचा टिकाव लागू शकला नाही. तर यांच्यामध्ये झालेले युद्ध म्हणजे रावरची युद्ध. रावरची युद्ध हे 711 इसवी सन मध्ये झाले. या युद्धामध्ये मोहम्मद बिन कासिम हा विजयी ठरला. याच युद्धामध्ये दाहिरचा मृत्यू झाला असे नाही म्हणता येणार आपल्याला. मोहम्मद बिन कासिमने दाहिरला ठार मारले. त्यानंतर मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर ताबा मिळवला. त्याने तेथे काही प्रशासकीय बदल केले. त्याच्यामध्ये त्याने सैन्य अधिकारी व धार्मिक अधिकारी नेमले. तुम्हाला विचार पडला असेल, सैन्य अधिकारी बरोबर आहे, पण धार्मिक अधिकारी का? तर त्यावेळेस अरबांनी जवळपास बघायचं झालं तर आजचा अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्कमेनिस्तान या सर्व प्रदेशावरती ताबा मिळवला होता व मुस्लिम धर्माचा किंवा आपल्याला म्हणता येईल इस्लामचा प्रसार करण्यास सुरुवात केली होती. तर त्यामुळे त्यांनी तिथे धार्मिक अधिकारी सुद्धा नेमले होते. या युद्धामध्ये
मोहम्मद बिन कासिमचा विजय झाल्यानंतर जर बघायचं झालं तर त्याने जवळपास 3-4 वर्ष व्यवस्थितरित्या प्रशासन केले. त्यांनी काही युद्ध करण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याला विस्तार करता आला नाही. त्याच्या विस्तारात एक मोठा अडथळा म्हणून राजपूत उभे राहिले. त्याच्यामध्ये राजपुतांमध्ये प्रतिहार घराणे हे सर्वात मोठे अडथळा त्याच्या विस्तारामध्ये झाले व काही भौगोलिक कारणे जसे की थार वाळवंट आणि भारतातील नैसर्गिक रचना हे त्याच्यामध्ये खूप मोठा अडथळा बनले. त्यानंतर त्याचा जो खलिफा होता, ज्याने याला आदेश दिला होता, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सलीम सलीम हा खलिफा झाल्यानंतर जर बघायचं झालं तर सलीम व मोहम्मद बिन कासिम यांच्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे या दोघांचे काही बरेचसे जमत नव्हते. तर मोहम्मद बिन कासिमने नेमलेले काही अधिकारी व खलिफा सलीमचे काही अधिकारी यांनी मोहम्मद बिन कासिम विरुद्ध कट रचले व काही गैरसमज खलिफाला पटवून दिले, जसे की कासिम हा स्वतःचे राज्य बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. जसे की सलीमला सांगितले कासिम हा त्याचे आदेश पाळत नाही. तर मग सलीमने आदेश दिला की मोहम्मद बिन कासिमला पकडून माझ्याजवळ आणाय. जेव्हा मोहम्मद बिन कासिमला सलीमजवळ नेण्यात आले तेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आल्यानंतर इसवी सन 1715 मध्ये त्याचा मृत्यू झाला. तर काही इतिहासकारांच्या मते त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या न होता त्याला तुरुंगामध्ये ठार मारण्यात आले असाही आहे. पण आपल्याला त्या विषयाबद्दल काही घेणे देणे नाही आहे, कारण की बघायला झालं तर काही इतिहासकार हे उजव्या विचाराचे असतात, तर काही इतिहासकार हे डाव्या विचाराचे असतात. तर आपल्याला सध्या फक्त एवढेच महत्त्वाचे आहे की कासिमचा मृत्यू हा तुरुंगामध्ये 715 मध्ये झाला. तर हे झाले याची एक शॉर्ट स्टोरी. जर इन डिटेल बघायला गेलं तर थोडा वेळ लागेल, तर तरी आपण शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. याच्याबद्दलच्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. तर थोडा माझा हँडरायटिंगचा प्रॉब्लेम आहे. हे माझं शुद्ध लेखन व्यवस्थित नसल्यामुळे तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्याल अशी आशा करतो. व तुम्हाला जर नोट्स हव्या असल्या तर टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. तर सर्वप्रथम आपण बघूया येण्याचे कारण. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 4 कारणे आहेत. एक म्हणजे खलिफाचा आदेश, दुसरे म्हणजे व्यापार. जर व्यापारामध्ये बघायला गेलो तर आपल्याकडे पूर्वीपासूनच मसाले, कापड व सोने नाणे यांचा खूप मोठा भंडार आहे. तर याच कारणामुळे अरब व इतरही काही परकीय राष्ट्र सुरुवातपासूनच आपल्याकडे व्यापाराला येत होते. तर व्यापाराला येण्यामागचे प्रमुख कारण एक मसाले, दुसरे कापड आणि तिसरे म्हणजे सोने नाणे. तिसरे म्हणजे सोने. जर बघायला गेलं तर त्या काळामध्ये जे आपल्याकडे जे चलन होते ते आताच्या नोटांसारखे किंवा सिक्क्यांसारखे आपल्याला बघायला मिळत नाही. त्या काळामध्ये सुवर्ण किंवा चांदीचे चलन होते, सिक्क्यांचे चलन होते. तर ही दुसरे कारण झाले. आणि तिसरे कारण म्हणजे धार्मिक कारण. जर धार्मिक कारणामध्ये बघायला गेलो तर धार्मिक कारणामध्ये जेव्हा हा जो काळ चालू आहे, या काळामध्ये अरबांचे खूप वर्चस्व होते. त्यांनी आजचा इराण, इराक, अफगाणिस्तान हा सर्व प्रदेश काबीज केलेला होता. या प्रदेशामध्ये त्यांनी इस्लामचा प्रचार व प्रसार हा खूप जोरात सुरू केलेला होता. तर इथे आल्यानंतर त्यांचे हे एक महत्त्वाचे कारण ग्राह्य धरले जाते.
इस्लामचा प्रचार. आणि चौथे आणि मुख्य कारण म्हणजे बदल्याची भावना. जर बदल्याची भावना बघायला गेलं तर आपल्याला बदल्याच्या भावनामध्ये बघायला मिळेल की जेव्हा त्यांचे जे जहाज होतं, जे परतीच्या प्रवासाला निघालेलं होतं, आपल्या भारत देशामधून समजा मसाले किंवा सोने नाणे किंवा कापड घेऊन जे जहाज निघालेलं होतं, ते समुद्री लुटेरांनी लुटलेलं होतं. आणि खलिफाला असं वाटत होतं की हे सर्व दाहिरनेच घडून आणलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने खलिफाने मोहम्मद बिन कासिमला भारतावरती आणि प्रामुख्याने सिंधवरती स्वारी करायला पाठवले. तर ही झाली येण्याची कारणे. तर थोडं आपण त्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांची प्रशासकीय व्यवस्था याच्याबद्दल सुद्धा बघू. तर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बघायला झालं तर जसे राज्य मोहम्मद बिन कासिमच्या हाती आले त्यानंतर त्याने सर्वप्रथम तेथे त्याचे सैन्य व धार्मिक अधिकारी नेमले. सैन्य अधिकारी यासाठी नेमले की जो प्रदेश त्याने काबीज केलेला आहे तिथे सुव्यवस्था राहावी, व धार्मिक अधिकारी हे इस्लामच्या प्रचारासाठी त्याने नेमले. जर बघायचं झालं तर दुसरे मुख्य कारण दुसरा मुख्य प्रशासकीय बदल म्हणजे त्याने भारतावरती सर्वप्रथम जजिया कर, जमीन महसूल कर हे दोन्ही कर त्यानेच सर्वप्रथम लागू केले. हे दोन कर लागू केल्यानंतर त्याने भारतामध्ये किंवा सिंध प्रदेशामध्ये केलेला महत्वाचा बदल म्हणजे हिंदू व बौद्ध धर्म अनुयायांवर प्रतिबंध त्याने लादले. तर हे प्रतिबंध लावण्यामागचे कारण जर बघायला गेलो तर प्रतिबंध लावण्यामागे एकच कारण होते, त्यांना इस्लामचा प्रचार करायचा होता. त्यांना असं वाटत होते की जो प्रदेश आपण काबीज केलेला आहे त्या प्रदेशामध्ये आपण जेवढा इस्लामचा प्रसार करू शकू तेवढाच आपला खलिफा किंवा आपला ईश्वर हा प्रसन्न होईल. त्यांच्या जर बघायला झालं तर त्यांना एका वाक्यात सांगायचं झालं तर इस्लामचा प्रचार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश हा होता. त्यानंतर जर याच्यामध्ये तिसरा मुख्य मुद्दा जर बघायला गेलो तर तो आहे अरब यांचे शासन सिंधवर प्रस्थापित झाल्यानंतर सिंधमध्ये आलेले तात्काळ बदल. या आलेल्या बदलांमध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळेल की ही भारतामध्ये प्रस्थापित झालेली सर्वप्रथम इस्लामी शासन होते, जे भारतामध्ये सिंध या प्रांतावर प्रस्थापित झाले. तर इथे लिहिता येणार आपल्याला प्रथम इस्लामी शासन. हे प्रथम इस्लामी शासन सिंधवरती नसून हे पूर्ण भारतामध्ये प्रस्थापित झालेले सर्वप्रथम इस्लामी शासन होते. याचा शासक म्हणजे मोहम्मद बिन कासिम. तर मोहम्मद बिन कासिम व दाहिर यांच्यामध्ये झालेले युद्ध हे सिंधू नदीच्या काठावरती झालेले होते
हा मुद्दा तुम्ही नोट करून घ्यावा. या युद्धामध्ये मोहम्मद बिन कासिमचा विजय झाला, दाहिरचा पराभव झाला. त्यानंतर सत्ता व्यवस्थित राबण्यास सुरुवात झाली. पण त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की मोहम्मद बिन कासिम याचा मृत्यू किंवा याचा सत्तेचा अंत कसा झाला. तर याच्या सत्तेच्या अंतामध्ये याचा सत्तेचा अंत बघायला गेलो तर हा जेव्हा भारतामध्ये आला तर याचे वय फक्त 17 वर्ष होते. यांनी फार काळ भारतावरती शासन केलेले आपल्याला दिसत नाही. याने राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याच्यामध्ये त्याला राजपुतांचा प्रचंड विरोध मिळाला. त्याच्यामध्ये प्रतिहार हे राजपूत घराणे हे वर्चस्वास होते. या घराण्याने त्याला विस्तार करू दिला नाही. तो भारताच्या वरच्या दिशेने त्याने जायचा प्रयत्न केला, पण थार वाळवंटामुळे त्याला वरच्या दिशेला सुद्धा विस्तार त्याच्या सत्तेचा विस्तार करता आला नाही. तर याचा अंत जर बघायचं झालं तर मोहम्मद बिन कासिम याची सत्ता 711 ते 715 इसवी सन. हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण हा कालखंड बघायला जातो तर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे याच्यामध्ये 1-2 वर्षाचा अंतर बघायला मिळू शकते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की हे जे आकडे आहेत हे मी NCERTच्या बुकमधून काढलेले आहेत. जर तुम्ही कुठलं दुसरं बुक रेफर करत असाल तर त्याच्यामध्ये हे आकडे थोडेसे बदल होऊ शकतात. जसे की जे मी दुसरं बुक जे माझ्या पर्सनल स्टडीसाठी रेफर करतो त्याच्यामध्ये इथं 15 नसून इथं 13 आहे. पण जो NCERTचा आकडा आहे तोच आकडा आपण योग्य मानावा. तर याचा मृत्यू, तर याचा जो खलिफा होता सुरुवातीचा, त्याच्या मृत्यूनंतर सलीम हा खलिफा झाला. खलिफा म्हणजे आपल्या इकडे जसा राजा असतो, म्हणजे त्यांचा खलिफा म्हणजे त्यांचाच राजा. जर त्याचा खलिफा त्याच्या पहिल्या खलिफाचा मृत्यू झाला, पहिल्या खलिफाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता. पण जसा सलीम सत्तेमध्ये आला, सलीम खलिफा झाला, सलीमचे व त्याचे काही राजकीय मतभेद होते, त्यामुळे त्यांचा वाद होता. सलीमच्या काही अधिकाऱ्यांमध्ये तसं बघायला गेलं तर मोहम्मद बिन कासिम याचे वय काही फार वयस्कर आपल्याला बघायला मिळत नाही. तर यामुळे काही अधिकाऱ्यांमध्ये याच्याबद्दल अशा एकदम जळजळीच्या भावना होत्या. तर त्या जळजळीच्या भावनांना त्या अधिकाऱ्यांनी वाव दिला. त्यांनी काही याच्याबद्दल मतभेद पसरवले. ते खलिफालाही पटवून सांगितले आणि खलिफालाही ते मान्य झाले. खलिफाने शेवटी आदेश दिला की मोहम्मद बिन कासिमला कैद करून माझ्याजवळ आणावे. मोहम्मद बिन कासिमला कैद करण्यात आले, खलिफाजवळ नेण्यात आले. पण खलिफाजवळ नेल्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात टाकल्यानंतर काही इतिहासकारांच्या मते त्याचा तुरुंगात आजारीपणाने मृत्यू झाला. पण काही इतिहासकारांच्या मते खलिफाच्या आदेशानुसार त्याला ठार मारण्यात आले. तर आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की त्याचा मृत्यू हा तुरुंगात झाला. कारण की आपल्याला त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला किंवा त्याला ठार मारण्यात आले याच्याविषयी एक्झाममध्ये येणार नाही आहे. कारण की जेव्हा आपण बघायला गेलो तर काही इतिहासकारांच्या मते त्याचा मृत्यू तुरुंगामध्ये नैसर्गिकरित्या झाला, काहींच्या मते त्याला ठार मारण्यात आले. तर याच्यामध्ये जर तुम्हाला असं काही एक्झाममध्ये जर ऑप्शन बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये कुठलंही एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा मृत्यू ठार मारून झाला. तर तुम्हाला जवळपास असा प्रश्न विचारलाच जाणार नाही आहे एक्झाममध्ये. एक्झाममध्ये तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारले जातील, जसे की मोहम्मद बिन कासिम व दाहिर यांच्यामध्ये युद्ध कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या वर्षी झाले, यांच्यामध्ये युद्ध झाल्यानंतर सिंधवरती प्रशासकीय व्यवस्था कशी होती, त्याचे धार्मिक धोरण काय होते, असेच टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जसे की आयोगालाही माहीत आहे की आयोग असे किचकट प्रश्न तुम्हाला देत नाही किंवा गुंतागुंतीचे प्रश्न म्हणता येईल आपल्याला त्याला, असे प्रश्न तुम्हाला आयोग विचारतच नाही. तर बघा मित्रांनो, तर आखरी मुद्दा म्हणजे
त्याचा मृत्यू तुरुंगात झाला. याच्यावरती जवळपास आपण सर्व विषयावरती चर्चा केलेली आहे. सर्व टॉपिक्सवरती चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला या टॉपिकबद्दल ज्या नोट्स हव्या असतील तर माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावरती तुम्हाला या टॉपिकच्या नोट्स लेक्चर 1 मिडिवल किंवा मध्यकालीन इतिहास म्हणून मिळून जातील. तर सर्वांना पुन्हा एकदा जय हिंद, जय भारत. थँक्यू.